येते पुण्यातील मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शासनाने ही सर्व कागदपत्र वेबसाईटवर अपलोड करावी। शासनाने ही कागदपत्र वेबसाईटवरती टाकल्यास कुणाला शंका येणार नाही। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून विजय कुंभार यांनी आता ही प्रतिक्रिया दिली आहे। पोलिसांनी जमीन प्रकरणाची चौकशी करताना समान न्याय मिळावा अशी भूमिका घ्यावी असंही त्यांनी म्हटलंय। अनेक वर्ष आमची तीच मागणी आहे, ती कारवाई केली पाहिजे, तसे एफआयआर दाखल झाले पाहिजेत। पोलिसांना जर त्याच्यामध्ये काही वाटत असेल तर त्याची त्यांनी चौकशी केली पाहिजे। परंतु याच्यामध्ये काय झालंय की हा जो गुन्हा आहे तो हा सगळा आता सरकारी जमिनीचा आहे। त्यामुळे आमचं म्हणणं आहे की कुणी कागदपत्र खरी आहेत की खोटी आहेत किंवा आणखी काय केलं हे म्हणण्यापेक्षा शासनानेच ही सगळी जर कागदपत्र वेबसाईटवर टाकली तर मला वाटतं कशाचाच कोणाला काही शंका घ्यायला किंवा ही करायला जागा मिळणार नाही। ते शासनानं करावं आणि याची सखोल चौकशी करावी। फक्त चौकशी करताना सगळ्या बाजून समान न्याय मिळेल। तर दोन मुद्द्यांवर फडणवीसांनी या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। कोकाटेंचा राजीनामा स्वीकारलेला आहे, त्यांची खाती अजित पवारांकडे देण्यात आलेली आहेत असं त्यांनी म्हटलं आणि सोबतच सातारा ड्रग्ज प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक शिंदेंचं नाव जे आहे ते घेतलं जात आहे। आतापर्यंत जो तपास झालेला आहे त्याच्यामध्ये शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांचा दुरान्वय संबंध नसल्याचं समोर आल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। महायुतीचं जागा वाटप हे 2 दिवसांमध्ये पूर्ण होऊ शकतं असं स्वतः मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेले आहेत। नेत्यांची जागा वाटपासंदर्भात योग्य चर्चा सुरू असल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय। चांगल्या पद्धतीनं चाललेलं आहे। आमचे जे दोन्हीकडचे नेते आहेत हे नेते नीट महायुतीचं जागा वाटप करतायत। मला असं वाटतं या 2 दिवसात ते पूर्ण होऊ शकतं। शिवसेना ठाकरे गटाचे आमदार असलेल्या विधानसभा मतदारसंघामध्ये मनसेला किमान 3 जागा हव्यात। बैठकीमध्ये मनसेची ठाकरे सेनेकडे ही मागणी आहे। मनसेची शिवसेना ठाकरे गटाकडे आग्रही मागणी आहे। माहीम, विक्रोळी आणि शिवडी या ठिकाणी जागा वाटपात शिवसेना ठाकरे गट आणि मनसेमध्ये मोठा पेच आहे। नेत्यांकडून पेच सुटत नाहीये, त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या बैठकीमध्ये या संदर्भातला तोडगा काढला जाणार आहे। मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गट आमदार असलेल्या विधानसभा क्षेत्र सोडून उर्वरित ठिकाणी दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटप सुरळीत आहे। शिवसेना ठाकरे गट तर्फे अनिल परब, वरुण सरदेसाई, सूरज चव्हाण तर मनसेतर्फे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, नेमकं ठाकरेंची सेना आणि मनसेमध्ये जागा वाटपासंदर्भात काय घडतंय सविस्तर? बघा, गेल्या महिनाभरापासून ठाकरे शिवसेना आणि मनसे यांच्यात मुंबई महापालिका जागा वाटपासाठी बैठकांचं सत्र सुरू आहे। मुंबईत जिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत त्या विधानसभा मतदारसंघात मनसेलाही किमान 3 जागा हव्या आहेत अशी आग्रही मागणी मनसे नेत्यांकडून जागा वाटपाच्या बैठकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांकडे करण्यात आलेली आहे। मुख्यत्वे माहीम, शिवडी आणि विक्रोळी या मतदारसंघात मनसेला महापालिकेसाठी किमान 3 जागा हव्या आहेत आणि या संदर्भातच मोठा पेच निर्माण झालेला आहे। गेल्या काही दिवसात हा पेच न सुटल्यानं नेत्यांकडून हा पेच सुटत नाहीये, त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या बैठकीत या जागा वाटपाच्या पेचावर तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। तसंच जे उर्वरित मुंबईतल्या ज्या जागा आहेत म्हणजे शिवसेना युबीटीचे आमदार ज्या ठिकाणी आहेत ते वगळता मुंबईत उर्वरित ठिकाणी शिवसेना युबीटी आणि मनसेतल्या जागा वाटपाचं सूत्र सुरळीत सुरू असल्याची माहिती मिळते आहे। त्यामुळे जो पेच निर्माण झालेला आहे माहीम, शिवडी आणि विक्रोळी या विधानसभा मतदारसंघात त्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या बैठकीत तोडगा निघण्याची दाट शक्यता आहे। तसंच माहीम, विक्रोळी आणि शिवडी या 3 मतदारसंघात यापूर्वी 2009 साली मनसेचेही आमदार होते। हे सगळे जे भाग आहेत जिथे शिवसेना युबीटीचे आमदार निवडून आलेले आहेत ती प्रामुख्याने मराठी वोट बँक किंवा मराठी भाषिक बहुल भाग असल्यानं तिथे मनसेलाही आपला वाटा जास्त हवा आहे आणि तोच जो पेच आहे तो राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत सुटेल। याआधी आपण बैठकीमध्ये शिवसेना युबीटीकडून अनिल परब, वरुण सरदेसाई आणि सूरज चव्हाण तर मनसेकडून बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई हे बैठकीत चर्चा करत होते। पण जो पेच आहे
तो आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी सोडवावा असं या नेत्यांकडून ठरवण्यात आलं असल्याची माहिती सूत्रकारांकडून मिळते आणि काही दिवसात ही बैठक होऊन तो पेच सोडवण्यात यश येईल असाही विश्वास या नेत्यांना आहे. निश्चितच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सर्व सविस्तर माहितीसाठी. तर आपण पाहतोय नेत्यांकडून पेच सुटत नाही, त्यामुळे आता ठाकरे बंधू यांच्या बैठकीमध्ये तोडगा जागा वाटपासंदर्भात काढला जाणार आहे.